राजकीय स्वतःचा काहीतरी कार्यक्रम करायचा म्हणून होते। कुठल्याही माझ्या जैन बांधवांनी मागच्या सगळ्या दिवसात एकानेही कधी माझ्यावर आरोप केला नाही। ज्या वेळेला मी स्पष्टीकरण दिलं त्याच्यानंतर तर कुठलाही जैन बांधव माझा पुण्यातला एकदाही बोलला नाही, कारण हे चित्र स्पष्ट होतं की माझी ओळख नव्हती का माझी ओळख होती काही लोकांशी, पण माझा प्रत्यक्षात या विषयाशी काहीच संबंध नव्हता। हे स्पष्ट झाल्यानंतर 2 दिवसापूर्वी जे जैन मुनी आहेत आणि जे गुरुदेव त्या ठिकाणी या विषयासाठी आंदोलनाला बसलेले आहेत त्यांच्याकडनं एक व्हिडिओ आला, एक व्हिडिओ प्रसारित झाला। त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की आप पुणे के सांसद हो, मुरलीधर मोहोळ जी आप पुणे के सांसद हो, आज पुणे की जनता का प्रतिनिधित्व आप कर रहे हो। पुणे में जैन समाज का ये जो विषय है इसके बारे में आप एक बार आइए, हमसे मिलिए और इसमें हमारे साथ खड़े रहिए, हमारे लिए आप इसमें न्याय करिए, आप हमें मदत करिए। त्यानंतर परत आजसुद्धा दुपारी त्यांच्याच वतीनं गुरुदेवांच्याच वतीनं एक 5-6 लोकांचं शिष्टमंडळ मला भेटायला आलं आणि त्यांनी सांगितलं की गुरुदेवांना आपल्याला भेटायचं आहे। मला काहीच प्रॉब्लेम नाही। जेव्हा एका बाजूला राजकीय आरोप होतात ते खोटे किती असतात हे स्पष्ट होतं, त्याच वेळेला एखादं धार्मिक अधिष्ठान असलेली इतकी मोठी व्यक्ती त्यांना जर वाटलं असतं की माझा याच्यात सहभाग आहे त्यांनी मला बोलावलंच नसतं। त्यांनी मला तिथे बोलावलं, मी गेलो, त्यांनी माझ्याकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्यात की माझ्या माध्यमातून त्यांनी असं म्हटलं की आपण पुण्याचे खासदार आहात, जैन बांधवावरती हा सगळा आलेला जो विषय आहे त्याच्यामध्ये आपण उभे राहा, आपण मदत करा आणि आम्हाला याच्यामध्ये तुम्ही हा सगळा विषय थांबवा, रद्द कसा करता येईल याचा विचारासाठी तुम्ही काम करा। मी त्यांना आश्वस्त केलं, कारण मागच्या 5-6 दिवसातसुद्धा मान्य देवेंजींशी सुद्धा आमची चर्चा झाली। त्यांचंही म्हणणं की याच्यातनं काहीतरी मार्ग काढला पाहिजे जेणेकरून समाजाच्या भावना जपल्या पाहिजेत, जैन समाजाच्या भावना जपल्या पाहिजेत। आणि म्हणून आज मी त्यांना आश्वस्त केलं की माझे ओळख आहे, माझे संबंध आहेत, तर मी त्या माध्यमातून निश्चितपणे या सगळ्या विषयात मार्ग कसा काढायचा, हा विषय कसा थांबवायचा, कसा रद्द करायचा यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करेन, हे मी त्यांना आज आश्वस्त केलं। नक्की तिथं बरेच जैन बांधव आले होते आणि तुम्हाला त्यांनी घेरावही घातला होता आणि हे सेल डीड रद्द करा असं तुम्हाला म्हणत घेराव नाही घातला, तुम्ही नीट थोडंसं, आपले काही लोक खूप प्रतिनिधी होते। मी आत गेलो, अर्धा तास आमचं शांततेत बोलणं झालं, 200-300 लोक शांततेने ऐकलं, माझं ऐकलं, त्यांनी गुरुदेवांचं ऐकलं। मी बाहेर आलो, गाडीत बसल्यानंतर 2 लोक कोणते घोषणा देत होते की रद्द करा रद्द करा, याच्यापेक्षा काही झालं नाही तिथं। आता ते कुठून आले का आले, खरं तर मला असं वाटतं की कदाचित नंतर त्याच जैन मुनींनी गुरुदेवांनी त्यांना आतमध्ये बोलून समजही दिली असणार, तुम्हाला सांगतो, कारण काहीच विषय नव्हता। आणि ही सगळी रद्द करण्यासाठी किंवा हा विषय मिटवण्यासाठी तुम्ही विशाल गोखले, जसं तुम्ही सांगितलं होतं माझे मित्र आहेत, त्यांच्याशी तुम्ही बोलणार आहात का, ट्रस्टींशी बोलणार आहोत, यात दोघांनाही बोलून, यात नाही यात दोघांनाही बोलून, विशाल गोखले असतील आणि ट्रस्टी, याच्यामध्ये माझा ट्रस्टीचा काही संबंध नाही। मी गोखले माझे ओळखीचे आहेत, माझे मित्र आहेत, मी 10 वेळा आजही सांगतो, त्यांनी हा व्यवहार केला असेल तर मी त्यांना विनंती करणार आहे, त्यांना माझं सांगणं आहे की समाजाची भावना लक्षात घेऊ आणि आपण याच्यातनं हा व्यवहार कसा थांबवायचा, तुम्ही ट्रस्टींना आता रिक्वेस्ट करा, ते आणि ट्रस्टी बघून घेतील, पण मी त्यांना हा विषय कसा थांबवायचा यासाठी निश्चितपणे मी प्रयत्न करणार आहे। लोकप्रतिनिधी, जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून या दोघांच्या मध्ये तुम्ही मध्यस्थी करणार आहात का, बोलणार आहात का? त्यांच्यामध्ये मध्यस्थी करायची गरज नाही मला। मी जैन समाज आणि विकसक जे माझी ओळख आहे त्यांना सांगेन की तुम्ही ट्रस्टीशी बोलून हा विषय थांबवा आणि आपल्याला समाजाचा विचार करायचा, तर मला असं वाटतं, मला खात्री ते ऐकतील।